नमस्कार मंडळी. रोहित शर्माचा इंटरव्ह्यू झाला आज. विराट कोहली आणि गंभीरचा सुपर फाड पॉडकास्ट झाला आणि हतुरा सिंगेचा पण एक मस्त इंटरव्ह्यू झाला, म्हणजे बांगलादेशच्या कोचचा. सो ह्या सगळ्यावरून आणि येणाऱ्या बांगलादेश सिरीजवरनं आमच्या काय अपेक्षा आहेत तुमच्यासमोर ठेवणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला. चला सुरू करूया. टोटल 15 मॅचेस जमल्या तर 16 मॅचेस वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला फायनलला पोहोचलो होतं. छान सुरुवात टीम इंडियाची झाली. त्याच्यात पण 4-4.5 दिवस टेस्ट मॅचेस गेल्या. बॉलर्सना थोडी बेंडी और बॅक म्हणतात ना, तसं करायला मिळालं. बॅट्समनना थोडी लॉंग इनिंग्स खेळायला लागली. टफ पॅचेस सर्व्हाइव्ह करायला लागले. तर ओव्हरऑल खूप चांगली मदत होईल टीम इंडियाला. आणि येणाऱ्या ज्या 3 टेस्ट मॅच न्यूझीलंडशी आहेत किंवा ऑस्ट्रेलियाशी आहेत, इंग्लंडशी आहेत, त्या सगळ्यासाठी एक परफेक्ट आणि फॅन्टॅस्टिक स्टार्ट ही बांगलादेशची टीम देऊ शकते. दुलीप ट्रॉफी झाली. दुलीप ट्रॉफीमध्ये हे लोक मशीन नाहीत म्हणून ह्या लोकांना खेळवलं नाही, पण खूप दिवस 40 दिवस यांनी आराम केला आहे. परत स्पिनिंग विकेटवर जर बॉल स्पिन झाला आणि बांगलादेशचे स्पिनर्स पण चांगले आहेत. सो ह्या सगळ्यांच्या अगेन्स्ट ह्या दोघांची एक टेस्ट असेल. ही टेस्ट अशा हिशोबाने असेल की हे 16 टेस्ट मॅचेस तर हे दोघं राहणारच आहेत, बॅकबोन राहणार आहेत टीमचा. पण ह्या 16 टेस्ट मॅच आणि चॅम्पियन्स ट्रॉफी संपल्यानंतर मग टीम इंडियाला कुठे बघायचं आहे, कोणत्या डायरेक्शननी बघायचं आहे ते कळेल ह्या दोघांच्या परफॉर्मन्सवरून. आणि ह्या दोघांना पण जर ऑस्ट्रेलियात आपल्याला सिरीज जिंकायची किंवा लढवायची तर ह्या दोघांना फॉर्ममध्ये असणं खूप जरुरी आहे. स्पिन बॉलिंगचं फ्युचर आता इंडियात गेले मला वाटतं 10 वर्ष अश्विन सगळं लोड उचलत आलं आहे. 5 विकेट, 6 विकेट, टेस्ट मॅचमध्ये 8-10 विकेट तो घेत आला आहे. ही सिरीज विल बी अ गुड स्टार्ट टू सी की आपण अश्विनच्या बियॉन्ड बघू शकतो का पुढचे 1-2-3 वर्ष आपल्याला परत अश्विनवर डिपेंड राहायला लागणार आहे. सेकंड स्पिनरचा रोल खूप इम्पॉर्टंट होईल. मला वाटतं तिकडे कुलदीपनी तो ग्रॅब केला पाहिजे. होप करतो की कुलदीप पण भरपूर विकेट्स काढेल आणि कम्प्लिटली स्पिन अटॅक अश्विनवर डिपेंडंट ठेवणार नाही. परत अश्विनकडे बघून किंवा त्याचा फॉर्म ह्या सीझनला कसा आहे हे बघून आपल्याला हे पण कळेल की हाऊ विल आवर 16 टेस्ट मॅचेस गो. फास्ट बॉलिंग युनिट, मला वाटतं फास्ट बॉलिंग युनिटचं पण जेवढं कौतुक करायचं कमी. आपली फास्ट बॉलिंग युनिट लास्ट 10 वर्षात आपल्याला खूप जिंकवत आली आहे, सगळी रिस्पॉन्सिबिलिटी घेत आली, इम्पॉर्टंट विकेट्स काढत आले, लोअर ऑर्डरच्या पार्टनरशिप्स ब्रेक करत आले. पण आता बुमराला किंवा समवन लाईक सिराज ह्या सगळ्यांना 16 टेस्ट मॅचेस खेळायचे आहेत. त्यात 5 इंग्लंड, 5 ऑस्ट्रेलिया टेस्ट मॅचेस आहेत. सो ह्या लोकांना होम सिरीजमध्ये अख्खं खेळून जमणार नाही. सो कोणता पेस बॉलर टू द फोर येतोय, बेंचवरच्या बॉलर्सनी स्वतःचा स्टेक क्लेम करणं खूप गरजेचं आहे अशा सिरीजमध्ये. ही असो 3 ते न्यूझीलंड असो. एका मते तर मला असं पण वाटतं की बांगलादेश सिरीज न्यूझीलंड सिरीजपेक्षा जास्ती टफ होऊ शकते. गौतम गंभीरचा ॲटिट्यूड खूप पॉझिटिव्ह वाटतं. तो बोलायला तर नेहमीच हुशार होता. सो त्याचे सगळे क्लेम्स जे आहेत ते सगळे खूप चांगले वाटतात. पण हा जो एंटायर नवीन युनिट त्याने आणलाय, मॉर्ने मॉर्केल, अभिषेक नायर, रायन टेंडुलकर, ह्या सगळ्या लोकांचं पण हे फर्स्ट मला वाटतं एकत्र असाइनमेंट आहे, जे टेस्ट असाइनमेंट आहे. सो गौतम गंभीरचे स्वतःचे काही प्रोवन स्टॅट्स नाही आहेत. ह्या सगळ्यांनी पण फक्त T20मध्ये कामं केलेली आहेत. सो खूप इंटरेस्टिंग असेल बघणं की काय अप्रोचनी बांगलादेशच्या अगेन्स्ट हे लोक खेळतात. ते बोललेत की दे वॉन्ट टू प्रिझर्व टेस्ट क्रिकेट, दे वॉन्ट इट टू बी अ फॉर्मॅट की किड्स टेकअप करतील. सो ही जी नवीन मॅनेजमेंट आहे ही काय वेनी टेस्ट क्रिकेट खेळते हे बघण्यात खूप इंटरेस्ट मला आहे. आणि मी होप करतो की एक असं ब्रँड ऑफ टेस्ट क्रिकेट आपल्याला बघायला मिळेल जिथे द टीम इज ऑलवेज ट्राईंग टू विन. आणि विथ गौतम गंभीर यू कॅन बी शुअर. पण ते कसं अचीव्ह करता येईल ते बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मी होप करतो की ऑस्ट्रेलियाला जाईपर्यंत आपल्याला आन्सर मिळेल की वेदर वी आर गुड इनफ टू गो टू ऑस्ट्रेलिया विदाउट समवन लाईक अ पुजारा और रहाणे. होप करतो की ह्या सगळ्या पॉईंट्सची उत्तरं आपल्याला या सिरीजनंतर मिळतील. होप करतो की ह्या सिरीजमध्ये पण काहीतरी चांगले पॉझिटिव्हच आपल्यासाठी येतील. आणि होप करतो की आपण ही सिरीज 2-0 जिंकू. तुम्हाला काय वाटलं ते नक्की कॉमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.